आवाज माझा ऑफिशियल. मतदानाच्या दिवशी राज्यभरात विविध ठिकाणी गोंधळ झाल्याचा आरोप, पैसे वाटपाचे गंभीर आरोप, काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी तसेच प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संजय राऊतांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले संजय राऊत? मतदान प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेवर त्यांनी कोणते आरोप केले? संपूर्ण राजकीय घडामोडी, प्रतिक्रिया आणि अपडेट्स पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ताज्या आणि विश्वासार्ह राजकीय बातम्यांसाठी आवाज माझा ऑफिशियलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ची अस्मिता सुद्धा गिळायची. एकदा मुंबई गिळली का मुंबई वेगळी केली जाईल मराठी माणसापासून, हृदय तोडलं जाईल महाराष्ट्राचे. मग यासाठी आम्हाला पुढल्या युद्धासाठी सज्ज राहावं लागेल. जर 106 हुतात्मे तेव्हा झाले असतील तर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आम्ही सगळे ज्यांच्यामध्ये मराठीची मशाल पेटली आहे हृदयात, ते सगळे आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मुंबई वाचवण्यासाठी. मतदान ही पहिली लढाई आहे. मतदानाच्या माध्यमातून मुंबई जिंकणं मराठी माणसाची ही पहिली लढाई आहे. अशा अनेक लढायांना यापुढे आम्हाला तोंड द्यावं लागेल. पण आम्ही पूर्ण खात्रीनं सांगतो, मराठी माणूस जागा झाला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे याने जे एक वादळ निर्माण केलं गेल्या 1 महिन्यामध्ये, त्याच्यामुळे मराठी माणूस पूर्णपणे खडबडून जागा झालेला आहे. आणि तो मुंबईसाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी यावेळेला मतदान करणार आहे. 2 दिवसांपासून राडा, आम्हा पैसे वाटप, मारामाऱ्या अशा सगळ्या घटना समोर येत आहेत. धुळ्यामध्ये तर शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यावर भाजपच्या लोकांकडून हे फार चांगलं आहे. हे चित्र महाराष्ट्राला जे दिसतं आहे, याचं मी जे राडे करतात त्यांचं मी अभिनंदन करतो. पण हे राडे आम्ही करत नाही आहोत. आम्ही जर राडे केले असते तर आमच्या लोकांवर तडीपाऱ्या, मकोका असे गुन्हे देवेंद्र फडणवीस यांनी लावले असते. अशी कर्म लावून आम्हाला बाहेर काढलं असतं. आता हरामाचा पैसा वाटला जातो हे मी सांगत नाही. हे भाजपचे मंत्री गणेश नाईक सांगतात की हरामाचा पैसा वाटला जातो. हा हरामाचा पैसा आता वाटलाही जातो आहे आणि आपापसात लुटलाही जातो आहे. आणि शिंदे गटाचे लोक भारतीय जनता पक्षाच्या लोकांना पैसे वाटणाऱ्यांना मारत आहेत आणि भाजपचे लोक शिंदेच्या लोकांना मारत आहेत. हे चित्र आहे महायुतीतलं. अजित पवार भारतीय जनता पक्षाचा 40,000 कोटीचा भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत आणि देवेंद्र फडणवीस अजित पवारांचे कपडे फाडत आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये एक प्रकारची अनागोंदी, अराजक आणि बेबंदशाही माजलेली आहे. हे सगळे 3 पक्ष सत्ता आणि पैसा यासाठी एकत्र आलेले आहेत. त्यांना मुंबई आणि मराठी माणसाचं काहीही पडलेलं नाही. म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठी मनाला साथ घातलेली आहे. तुम्हाला मतदानाचं सगळ्यात मोठं संकट आहे मुंबईमध्ये? मला असं वाटत नाही, कारण त्या संकटाशी सामना करण्यासाठी आमची पण राडेबाज फौज प्रत्येक मतदान केंद्राच्या आसपास उभी आहे. आणि हा राडा कायदेशीर आहे. एक सांगतो, जर तुम्ही बेकायदेशीरपणे लोकशाहीची हत्या करून मतदान केंद्रात बोगस मतदान करणार असाल तर अशा बोगस लोकांवरती कारवाई करणारी जो आमचा भगवा स्क्वॉड आहे तो सुद्धा त्याच पद्धतीनं काम करेल. याच्यामध्ये कायदा आडवा येणार नाही, कारण आम्ही कायद्याच्या रक्षणाचंच काम करू, ठोकून काढू. उद्धवजी आणि राजसाहेबांनी सांगितलेलं आहे, यांना ठोकून काढा. आणि त्या दृष्टीनं दृश्य अदृश्य स्वरूपामध्ये आमची पथकं तयार आहे. सर, निवडणूक आयोगानं यावेळेस पहिल्यांदाच एक नवी यंत्रणा, पाडू नावाची यंत्रणा उपलब्ध केली आहे, ज्यावर राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी काल संशय उपस्थित केला. निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे की आम्ही अपवादात्मक परिस्थितीतच मग ही अपवादात्मक परिस्थिती लोकसभेला का नाही, विधानसभेला किंवा देशात इतरत्र का नाही, फक्त मुंबईतच का? अशी अपवादात्मक परिस्थिती मुंबईच्या बाहेर नाशिक, पुणे, संभाजीनगर, ठाणे इथे निर्माण होणार नाही याची खात्री काय? फक्त मुंबईतच का? म्हणजे ईव्हीएम यंत्र बिघडलं, त्याला काय बॅकअप चार्ज करण्यासाठी, सिस्टीम करण्यासाठी, हे कुठे होऊ शकतं? लोकसभेलाही झालं आहे, विधानसभेला झालं आहे, नगरपालिकात झालं आहे. आणि मुंबईसह ज्या 28 महानगरपालिका होत आहेत तिथे नागपूर उपराजधानी आहे, तिथे होऊ शकतं. मग हे पाडू आणि घालू तिथे का नाही? तिथे का नाही? मुंबईतच का? हा एक गंभीर प्रश्न आहे.
राऊसाहेब, तब्बल 9 वर्षांनी मतदान करायला मिळते लोकांना. काय वाटतं यावेळेचा मतदानाचा टक्का कसा असेल, आपला काय अंदाज आहे, आणि तो जर वाढला किंवा काही त्याचा परिणाम आपल्या पक्षावर? बघू ना, आम्ही खात्रीनं सांगतो मतदानाचा टक्का घसरणार नाही. नंबर एक, मराठी माणूस मोठ्या संख्येनं मतदान करेल. भारताच्या कानाकोपऱ्यात आणि परदेशात असलेली मराठी माणसं सुद्धा मुंबईत मतदानासाठी आली आहेत. यावेळेला आनंदाची गोष्ट आहे. मोठ्या प्रमाणात परदेशातली मराठी माणसं मुंबईत आपल्या मुंबईसाठी आणि आपल्या मराठी अस्मितेसाठी मतदान करायला येणं ही उद्धवजी आणि राजजी यांनी जी हाक दिलेली आहे मराठी माणसाला, ती जगाच्या पाठीवर पोचलेली आहे. राऊतसाहेब, यंदा महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा मुंबई महापालिकेसाठी सामना आहे. पहिल्यांदाच ठाकरे बंधू 20 वर्षांनंतर एकत्र आले आहेत युती निमित्तानं. बरं. राजकीय युती झाली आहे. मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना आवाहन करण्याची गरजच नाही. लोकांनी ठरवलं आहे. गेल्या काही काळापासून उद्धवजी आणि राजजी यांनी जी जागरूकता आणलेली आहे, जे जागरण केलेलं आहे, जे वातावरण निर्माण केलं आहे, त्याच्यामुळे लोकांमध्ये आपण जाऊन मतदान केलं पाहिजे. आणि हे मतदान मुंबई आणि महाराष्ट्रासाठी आहे, ही भावना आपोआप निर्माण झालेली आहे. यावेळेला प्रथमच मतदार हा सावध, जागरूक आणि कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज झालेला दिसतो. नाही, पण राऊतसाहेब, पहिल्या दिवसापासूनच ठाकरे बंधूंच्या युतीत असं दिसतं आहे की मराठी माणसाच्या भावनेला हात घातला जातोय. मग का घालू नये? मराठी नाही, भाषा इथे अस्मितेचा मुद्दा असेल. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या भावनेला हात घालायचा नाही तर कशाला हात घालायचा? मराठी माणसाच्या भावनेलाच हात घालणार. पश्चिम बंगालमध्ये कोणाच्या भावनेला हात घालतात? हां, कर्नाटकात कोणाच्या भावनेला हात घालतात? पंजाबात कोणाच्या भावनेला हात घालतात? उत्तर प्रदेश, बिहारमध्ये कोणाच्या भावनेला हात घालतात? आपापल्या भाषिकांच्याच भावनेला हात घातला जातो ना, तामिळनाडूमध्ये सुद्धा. मग महाराष्ट्रामध्ये, मराठी माणसाच्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठी माणसाच्या भावनेला हात घातला तर असे प्रश्न येतात कसे तुमच्याकडून? नाही, राऊसाहेब, काल ठाकरे बंधूंनी सुरुवात मराठी मुंबादेवीचं अस्मितेपासून दर्शन झाली. घेतलं, त्यावर आणि भाजप नेत्यांनी शेवटच्या टीका केली. टप्प्यात मुंबादेवीचं हो, घेतलं ना, दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला. घेतलं ना. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मराठी माणूस. मग तुम्ही आणि काय मराठी मग माणसाची तुम्ही काय भावना. आशीर्वाद घ्यायला कुठे जाता? तुम्ही कुठे जाता? तुमची काय वेगळी दैवत आहेत का? तुमचं हिंदुत्व वेगळं आहे का? मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता आहे. तिथे नाही जायचं तर कुठे जायचं मला सांगा ना. त्यांनी आवाहन करावं आम्हाला की तुम्ही मुंबादेवीच्या दर्शनाला जाऊ शकत नाही. त्यांच्या बापाची देवी आहे का? देवी मुंबईची आहे. या मुंबादेवीवरून ही मुंबई बाळासाहेब ठाकरेंनी घडवली, नामांतर केलं.